नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ऑनलाईन अंकगणित या कोर्समध्ये। मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचं प्रकरण पाहणार आहोत, सरासरी। सरासरीला इंग्लिशमध्ये ॲव्हरेज असं म्हटलं जातं। तर ॲव्हरेज म्हणजे काय, याचे काही बेसिक जी इन्फॉर्मेशन असेल ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। एक साधं एक उदाहरण देतो तुम्हाला। ज्यावेळेस आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो जेवणाला, एक 5 मित्र आपण जेवणाला गेलो, तर जवळपास जे 5 मित्र जेवणाला गेलो त्यांचे एकूण जे टोटल बिल आलं, त्या टोटल बिलला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर ते जे उत्तर येतं तर ते सरासरी असतं। काय असतं मित्रांनो, सरासरी म्हणजे प्रत्येक मित्रामागे एवढे रुपये तुम्हाला द्यावे लागतील। आता आपण काय केलं, जर समजा 250 रुपये आले, किती आले, 250 रुपये आले, 250, तर या 250 ला आपण कशाने भाग देणार, 5 ने। जर 5 विद्यार्थी असतील तर बरोबर। आता या 250 ला जर 5 विद्यार्थ्यांनी जर आपण डिवाइड केलं तर प्रति विद्यार्थ्यांमागे म्हणजे प्रति मित्रांमागे तेवढे पैसे आपल्याला द्यावे लागतील। 5 1 5, 5 5 25 आणि त्याच्यावर एक 0, तर किती झाले, 50। म्हणजे एका मित्राला किती रुपये द्यावे लागतील किंवा एका विद्यार्थ्याला किती रुपये द्यावे लागतील, 50 रुपये। ठीक आहे, मग किती, एका विद्यार्थ्याला 50 रुपये द्यावे लागतील बरोबर। असे किती विद्यार्थी बरं तुमचे, किती मित्र आहेत आपले, 5। तर 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर 5 5 25, तर 250 रुपये जमा होतील। म्हणजे तेच झालं। तर एकूण जे बेरीज असतं त्या बेरजेला जर एकूण नंबरने भाग दिला तर येणारं जे उत्तर असतं ते सरासरी असतं। ठीक आहे, त्यालाच ॲव्हरेज असं म्हटलं जातं। आता पहा प्रकरण, पहा सर्वांनी लक्षात घ्या। या ठिकाणी सरासरी याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं मित्रांनो ॲव्हरेज। याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, ॲव्हरेज। ठीक आहे, आणि काही मित्र हिंदीमध्ये तयारी करतात, प्रिपरेशन करतात, काही केंद्राचे एक्झाम देतात, त्यासाठी ॲव्हरेजला हिंदीमध्ये म्हणतात किंवा सरासरीला म्हणतात औसत। काय म्हणतात मित्रांनो, औसत, औसत म्हणतात। ओके, याला हिंदीमध्ये काय म्हणतात, औसत म्हटलं जातं। आता सरासरीचे जे काही बेसिक रूल असतील ते आपण ह्या पार्ट मध्ये पाहणार आहोत। आता सरासरीवर जवळपास 4 टाईपचे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, तर त्याचा आपण अनालिसिस करूया। या ठिकाणी लक्षात घ्या, सरासरी 2 बेसवर विचारले जाते। एक नंबर्स, नंबर म्हणजे संख्या, या ठिकाणी मी मराठीत पण लिहून घेतो संख्या। ठीक आहे, त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम, वर्ड प्रॉब्लेम याला मराठीमध्ये म्हणतात शाब्दिक उदाहरणे। काय म्हणतात मित्रांनो, शाब्दिक उदाहरणे। शाब्दिक उदाहरणे बरोबर। आता याच्यामध्ये नंबर्स मध्ये परत 2 विचारतात की त्यांच्यातला जो डिफरन्स असतो तो इक्वल असेल किंवा डिफरन्स वेगळा असतो, म्हणजे यांच्यातला फरक, डिफरन्स, डिफरन्स इक्वल। ओके, त्याच्यानंतर डिफरन्स नॉट इक्वल, डिफरन्स नॉट इक्वल। ओके, म्हणजे काय, यांच्यातला काय फरक समान, काय असेल मित्रांनो, फरक समान असेल, म्हणजे दिलेल्या जे संख्या असतात त्यांच्यातला जर फरक समान असला त्यावेळेस त्यांचे सरासरी कसे काढतात याच्यावरचेही तुम्हाला शॉर्टकट सांगेल। आणि काही नंबर असे असतात की त्यांचा डिफरन्स हा इक्वल नसतो, म्हणजे त्यांच्यातला फरक हा इक्वल नसतो, समान नसतो। म्हणजे काय, एखाद्या परीक्षेत एखाद्या विद्यार्थ्याला एका विषयामध्ये वेगळे मार्क्स मिळाले, दुसऱ्या विषयामध्ये वेगळे मार्क्स मिळाले, तिसऱ्या विषयामध्ये वेगळे मार्क्स मिळाले, तर असे वेगवेगळे जे नंबर असतात ते त्यांचा डिफरन्स जो असतो तो इक्वल नसतो। अशा टाईपचेही प्रश्न असतात। आता वर्ड प्रॉब्लेम मध्ये पण 2 टाईपचे प्रश्न असतात। एखादा व्यक्ती एखाद्या जागेवर येतो, म्हणजे एखाद्या वेळेस ऍड होतो, म्हणजे एखादा वर्ग शिक्षक वर्गामध्ये ऍड झाल्यानंतर त्याची सरासरीवर आधारित प्रश्न असतात। त्याच्यानंतर एखादा रिप्लेस म्हणजे एखाद्याच्या जागेवर दुसरा विद्यार्थी येतो, किंवा एखादा मित्र सोडून चालला जातो, वर्गामधून तो चालला जातो, तर अशा टाईपचे प्रश्न असतात। ऍड म्हणजे एक मिळवले जातात किंवा रिप्लेस त्याच्या जागेवर दुसरा विद्यार्थी येतात, किंवा लेफ्ट म्हणजे काय, काही 2-3 विद्यार्थी चालले जातात। ठीक आहे, आणि दुसरे असतात मिसेलनियस। काय असतात मित्रांनो, मिसेलनियस म्हणजे मिश्रित, वेगवेगळ्या प्रकारवरचे उदाहरणं, एकत्र भिन्न भिन्न प्रकारचे उदाहरणं, त्याला मिसेलनियस म्हणतात। ठीक आहे, तर सरासरीचे एवढे टाईप पडतात मित्रांनो।
ओके, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला जे 4 टाईप सांगितले, या 4 टाईपवरच तुमचे सरासरी हे प्रकरण डिपेंड आहे. आता आपण सरासरीचा फॉर्म्युला पाहूया. सरासरीचा फॉर्म्युला पाहूया. सरासरीचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. पहा या ठिकाणी लक्षात घ्या, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांची बेरीज डिवाइडला काय म्हणतात, एकूण संख्या. एकूण संख्या. ओके, तर सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हे झालं तुमचं सरासरीचा फॉर्म्युला. याला इंग्लिश मध्ये काही नोटेशन असतात, तर सरासरीला इंग्लिश मध्ये म्हणतात ऍव्हरेज. ठीक आहे, आणि सर्व संख्यांची बेरीजला म्हटलं तर सम ऑफ ऑल नंबर्स. सम ऑफ ऑल नंबर्स. ठीक आहे, काही मुलं इंग्लिश मध्ये प्रिपरेशन करतात त्यासाठी इंग्लिश मध्ये पण लिहून देतो. त्याच्यानंतर काय असतं, टोटल नंबर्स. टोटल नंबर्स. ठीक आहे, मग यासाठी सरासरीसाठी मी तुम्हाला एक वेगळा फॉर्म्युला सांगतो. एवढं लिहायची गरज नाही. सरासरीचा ऍव्हरेजचा आपण ए घेऊ. ठीक आहे, सर्व संख्यांची बेरीजसाठी आपण एस घेऊ आणि टोटल नंबर साठी आपण डिवाइडला एन घेऊ. म्हणजे याचा थोडक्यात सांगायचा अर्थ असा की सरासरीचा फॉर्म्युला काय आला, ए इज इक्वल टू एस अपॉन एन. ऍव्हरेज इज इक्वल टू एस अपॉन एन. एस म्हणजे काय, सर्व घटकांची बेरीज, आणि एन म्हणजे काय, एकूण नंबर्स, आणि ए म्हणजे काय आला, ऍव्हरेज. आता याच्यावर पासून जर तुम्हाला फक्त सर्व संख्यांची बेरीज काढायची असेल तर याच्यापासून एक फॉर्म्युला तयार होतो. पहा, एस इज इक्वल टू ए आणि एन यांचा गुणाकार ए गुणिला एन. का, करण्याचा डिनॉमिनेटर किती आला, 1 आला. मग एस ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर एस एक एक्स आला, आणि ए आणि एन म्हणजे काय, ऍव्हरेज आणि नंबर या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला एकूण बेरीज मिळते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. पहा, 250 एकूण भागीला जर 5 घेतला तर आपल्याला काय मिळतो मित्रांनो, ऍव्हरेज मिळतो. राईट. मग 5 ने जर भाग दिला, 5 1 5, 5 5 25 आणि त्याच्यावर एक 0 50. आता हा 50 काय मिळाला तुम्हाला, 50 काय मिळाला, ऍव्हरेज मिळाला. बरोबर. 50 जर ऍव्हरेज मिळाला, जर मला बेरीज काढायची असेल, काय काढायची असेल, बेरीज. पहा इकडे एस दिलेला आहे. ए म्हणजे काय आला, ऍव्हरेज. ऍव्हरेज काय दिलेला आहे, 50 गुणिला एन म्हणजे काय, टोटल नंबर्स. टोटल नंबर्स किती आहेत आपल्याजवळ, 5 आहेत. या ठिकाणी 5 घेतला तर यांचा जर गुणाकार केला, 5 5 25, तर 250 ही टोटल बेरीज झाली की जी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ओके, हा एक फॉर्म्युला एस बरोबर एन. किंवा जर आपल्याला नंबर फाइंड करायचं असेल तर नंबर इज इक्वल टू जी सम असते त्या समला जर तुम्ही ऍव्हरेजने भाग दिला तर टोटल नंबर्स मिळतील. आता सम म्हणजे सम किती आहे आपल्याजवळ, 250. म्हणजे या ठिकाणी मी 250 ला कशाने भाग दिला, ऍव्हरेजने. ऍव्हरेज काय आला मित्रांनो, 50. तर या ठिकाणी 50 ने भाग दिला तर 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 5 25. तर हा काय मिळाला तुम्हाला, एन मिळाला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तुमचे 3 पद्धतीने स्प्लिट केला जातो. ए इज इक्वल टू एस भागीला एन, त्याच्यानंतर एस इज इक्वल टू ए गुणिला एन, आणि ऍव्हरेजचा एनचा फॉर्म्युला काय येतो, एस भागीला एन. मी या ठिकाणी तुम्हाला सरासरीमध्ये ए एस आणि एन हे फक्त शब्द वापरणार आहेत. सर्व टोटल थिअरॉटिकल आपण लिहिणार नाही. हे झालं तुमचं सूत्रावरचे माहिती. ठीक आहे, आता पहा, क्रमवार नैसर्गिक संख्यांचे आणि विषम संख्या, पठित संख्या, समसंख्या यांच्यावर सुद्धा सरासरी विचारली जाते. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित लक्षात दिलं, ठीक आहे, तर नंबरचे 4 टाईप पडतात. पहा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. पहिला नंबर असतो नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स त्याला मराठीमध्ये म्हणतात नैसर्गिक संख्या. काय म्हणतात मित्रांनो, नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर असतो इव्हन नंबर. इव्हन म्हणजे इंग्लिशमध्ये इव्हन म्हणतात, मराठीमध्ये समसंख्या म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो ऑड नंबर. ऑड म्हणजे काय आला, विषम संख्या. ठीक आहे, तर या ठिकाणी विषम घेतला. आणि पुढचा जो टाइप असतो तो मल्टिपल असतो. मल्टिपल
ठीक आहे, मल्टिपल म्हणजे मराठीमध्ये त्याला गुणक म्हटलं जातं किंवा सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला पटीत असणाऱ्या संख्या म्हणजे 5च्या पटीत 10च्या पटीत असणाऱ्या संख्या. तर ज्या नंबरवर जे डिपेंड असतात नंबर बेस, हे जे मी घेतोय ना मित्रांनो, हे आहेत तुमचे नंबर बेस क्वेश्चन, सॉरी नंबर बेस इन्फॉर्मेशन. ठीक आहे, हे नंबर बेसवर तुमचे प्रश्न विचारले जातात. आता पहा, नॅचरल नंबर्स तुम्हाला माहिती आहेत 1 2 3 अप टू मी 100 पर्यंत घेतो. तर नैसर्गिक संख्या काय आले 1 2 3 4. त्याच्यानंतर समसंख्या कोणत्या आले 2 4 6 8 अप टू 100. त्यांच्यानंतर विषम संख्या कोणत्या आल्यात 1 3 5 7 9 अप टू 99. म्हणजे फक्त मी 1 ते 100 मध्ये तुम्हाला समजून सांगतोय. ओके, आता मल्टिपल म्हटलं काय, आता या ठिकाणी 5च्या पटीत 6च्या पटीत 7च्या पटीत 8च्या पटीत जे मल्टिपल असतात तो वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात. तात्पुरता मी या ठिकाणी 5च्या पटीत घेतो. म्हणजे 5च्या पटीत असणाऱ्या संख्या कोणत्या आल्या 5 10 15 20 आणि 100च्या आत काय 100 सुद्धा 5च्या पटीत आहे. 20 100. आता हे जे एवढे नंबर तयार झाले मित्रांनो, हे जे नंबर तयार झाले हे यांचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स इक्वल आहे. डिफरन्स इक्वल कसा, म्हणजे हे जे तुमचे नंबर बेसवर आधारित आहे तर हे आले तुमचे डिफरन्स इक्वल. काय आला डिफरन्स इक्वल वर आधारित. ठीक आहे, तर लक्षात घ्या. आता मी जर तुम्हाला सांगितलं 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, त्याच्यानंतर असं विचारलं की 1 ते 100च्या आत समसंख्यांची सरासरी किती, त्याच्यानंतर असं विचारलं 1 ते 900च्या आत विषम संख्यांची सरासरी किती, त्याच्यानंतर असाही प्रश्न विचारू शकतो 1 ते 100च्या आत 5च्या पटीत येणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न विचारतात. ज्या वेळेस डिफरन्स इक्वल असला, पहा मी काय म्हणतो, हे ज्या वेळेस डिफरन्स जर इक्वल असला त्यावेळेस त्याचा जो ऍव्हरेज असतो त्याच्यात काय करायचं मित्रांनो, ऍव्हरेज पहिला नंबर घ्यायचा म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. ज्या वेळेस तुमचा दिलेल्या संख्यांमध्ये जर डिफरन्स म्हणजे फरक हा समान असेल त्यावेळेस ऍव्हरेज काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. आता हे एक्झाम्पल जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स सर्वांमध्ये सारखा आहे. आता या ठिकाणी जर मला ऍव्हरेज काढायचा असेल तर ऍव्हरेज कसा काढणार, याचा ऍव्हरेज काय येईल पहा. यांच्यातला डिफरन्स कसा आहे, यांच्यातला डिफरन्स हा 1चा आहे. बरोबर, 1 ते 100 मध्ये नैसर्गिक संख्यांमध्ये डिफरन्स कितीचा असतो 1चा असतो. म्हणजे फरक समान आला. ज्यावेळेस फरक समान असेल दिलेल्या संख्यांमध्ये त्यावेळेस ऍव्हरेज काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. पहिली संख्या कोणती आली 1, शेवटची संख्या कोणती आली 100 भागीला काय घेतला 2. याला जर सॉल्व्ह केलं तर किती आला 101 भागीला 2 भाग दिला तर 2 पंचे 10 0 म्हणजे 50.5. 101च्या हाफ किती आला 50.5. हा मिळाला तुम्हाला नैसर्गिक संख्यांचा ऍव्हरेज किंवा सरासरी. कुठून ते कुठपर्यंत, फक्त 1 ते 100च्या आत. ओके, किंवा 1 ते 100 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी. आता या ठिकाणी जर मला सरासरी काढायची असेल कोणत्या संख्यांची, समसंख्यांची, तरी सुद्धा यांच्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कसा आहे, डिफरन्स आहे सर्व संख्यांमध्ये समान म्हणजे 2चा फरक आहे आणि समसंख्यांमध्ये फरक हा 2चाच असतो. जर या ठिकाणी जर मला ऍव्हरेज काढायचा असेल, काय काढायचं असेल, ऍव्हरेज काढायचं असेल तर या ठिकाणी पहिली संख्या आली 2 आणि शेवटची संख्या आली 100 भागीला काय घेतला 2. 100 आणि 2 किती झाला 102 भागीला किती आला 2 भाग दिला 2 पंचे 10 आणि 2 1 2 तर 51 हा काय मिळाला तुम्हाला ऍव्हरेज मिळाला. म्हणजे 51 ही मिड व्हॅल्यूज असेल. पहा, ऍव्हरेज म्हणजे सरासरी आणि मिड व्हॅल्यूज म्हणजे मधली संख्या. ठीक आहे, तर ऍव्हरेजला दुसरं नाव सुद्धा असं आहे मिड व्हॅल्यूज म्हणजे मधली संख्या. आलं लक्षात. आता जर तुम्ही 51चा जर विचार केला तर 51च्या लेफ्ट हँडला आणि राईट हँडला सारखे नंबर असतील नंतर असतील समसंख्या. म्हणजे 51 हे त्यांचा ऍव्हरेज आला. 51 नंतर आला 52 54 56 अप टू 100. इकडे 51च्या आत आला 50 48 46 44 असं काही नंबर असतील 2 पर्यंत. म्हणजे 51 जी संख्या आली ही आली तुमची आली मिड व्हॅल्यूज. तिला म्हटली जाते मधली संख्या किंवा त्याला आपल्या मॅथमॅटिकल मध्ये म्हटली जाते सरासरी.
ठीक आहे, यांच्यातला सुद्धा डिफरन्स सेम आहे पहा, 1 3 5 7 9 99 यांच्यातलाही सुद्धा डिफरन्स सेम आहे. फरक सारखा असल्यामुळे सरासरीचा कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. तर याही ठिकाणी ॲव्हरेज काय मिळाला, पहिली संख्या 1 शेवटची संख्या 99 भागीला किती आला 2, 99 आणि 1 किती झाला 100, 100 भागीला 2 म्हणजे 100च्या निम्मे केलं तर काय आन्सर मिळेल तुम्हाला 50. तर 50 हा त्यांचा काय असेल ॲव्हरेज असेल. आता विषम संख्यांच्या बाबतीत जर विचार केला तर 50 ही मिड व्हॅल्यू झाली, 50च्या इकडे राईट साइडला विषम संख्या आणि लेफ्ट साइडला विषम संख्या, म्हणजे 50च्या अगोदर 49 47 45 असे नंबर असतील 3 5 7 9 1 पर्यंत. इकडे काय असेल 50च्या नंतर 51 53 54 55 57 59 हे कोणते नंबर आले तुमच्यावाले विषम संख्या. म्हणजे 50 ही त्यांची मिड व्हॅल्यू झाली. याला मध्यमान सुद्धा म्हटलं जातं, याला मीन सुद्धा म्हटलं जातं, मध्यक सुद्धा म्हटलं जातं, सरासरी सुद्धा म्हटलं जातं, लक्षात घ्या. आता मल्टिपल ऑफ गुणक म्हणजे मल्टिपल म्हटलंय म्हणजे 5च्या मल्टिपल 5च्या पटीत 5च्या गुणक, तर ते यांच्यातला डिफरन्स सुद्धा कसा आहे सारखा आहे. यांच्यातला डिफरन्स सुद्धा कसा आहे मित्रांनो सारखा आहे. तर डिफरन्स जर सारखा असला तर तुम्हाला सांगितले पहिली संख्या म्हणजे 5 घेतला, शेवटची संख्या म्हणजे 100 घेतला, दोघांची बेरीज केली भागीला काय घेतला 2, कारण यांच्या दोघांचा डिफरन्स कसा आहे सेम आहे. याला जर भाग दिला तर तुम्हाला उत्तर काय मिळेल 105 भागीला 2. बे 1 बे 5 10 बे 2 4 1 उरला बे 5 10. तर या ठिकाणी काय मित्र उत्तर मिळालं तुम्हाला 52.5. तर हे जे प्रश्न घेतले मित्रांनो यांच्यातला जो फरक होता तो फरक कसा होता समान होता. म्हणजे नंबरवर आधारित जो प्रश्न विचारला जातो त्याच्यातला एक डिफरन्स इक्वल असतो आणि बाकीचे असतात त्यांचे डिफरन्स वेगवेगळे असतात. ठीक आहे, आता आपण नैसर्गिक संख्यांचे शॉर्टकट सरासरी काढण्याचा फॉर्म्युला समजून घेऊ. त्याच्यानंतर इव्हन संख्या समसंख्या आणि विषम संख्या यांचा आपण फॉर्म्युला पाहूया. ओके चला. या ठिकाणी पहा मित्रांनो पहिला स्टार्ट करतो मी, म्हणजे पहिल्या नैसर्गिक संख्यांचे सरासरी काढण्याचं सूत्र. पहिल्या नैसर्गिक संख्या म्हणजे कशा मित्रांनो, सुरुवात कुठून असेल फक्त एकापासून असेल तेच अधिक करून घेतो 1 अधिक 2 अधिक 3 अप टू शेवटची संख्या कोणती असेल n. आता आपल्याला 1 पासून तर n पर्यंत, n म्हणजे काय कोणतीही संख्या त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो, 1 ते 100 1 तर 150 1 ते 1000 1 ते 150 अशा संख्यापर्यंत आपण त्या घेऊ शकतो. म्हणून n हे काय असेल म्हणजे मोजता येणारा नंबर असेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे सरासरी काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे, ॲव्हरेज इज इक्वल टू s सम ऑफ ऑल नंबर्स. सम ऑफ ऑल नंबर्स म्हणजे काय सर्व संख्यांची एकूण बेरीज भागीला काय घेणार एकूण संख्या. ओके, आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला मी तुम्हाला एकदम फोड करून सांगतोय व्यवस्थित लक्षात घ्या, त्याच्यानंतर शॉर्टकट कसं आलं तेही सांगेल, परंतु फॉर्म्युला कसा तयार होतो हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. सम म्हणजे काय आला या सर्व नंबरची ऍडिशन म्हणजे काय आला 1 अधिक 2 अधिक 3 अधिक अप टू n भागीला एकूण नंबर्स किती आहेत. जर या ठिकाणी जर 17 असेल तर आपण 17 घेणार, या ठिकाणी जर 100 असेल तर या ठिकाणी 100 घेणार, या ठिकाणी जर n आहे तर आपण या ठिकाणी n घेऊया. ओके, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्याचं सूत्र कोणतं आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र कोणतं आहे मित्रांनो, n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2. हे कशाचं सूत्र मिळालं तुम्हाला, सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र. भागीला काय मिळालं मग n, भागीला काय घेतला n, हा ऍव्हरेज झाला बरोबर. आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर कसं सॉल्व्ह करणार, तो वरती पहा n इंटू n प्लस 1 अपॉन 2 घेतला गुणाकारात. आता हा n भागीला 1 असं समजा छेदस्थानी आहेत, ज्यावेळेस छेदाचा छेद असेल जो छेद असतो त्याला रेसिप्रोकल घ्या गुणाकार व्यस्त घ्या.
म्हणजे हा n भागीला 1 असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो 1 भागीला n. याला म्हणतात मराठीत गुणाकार व्यस्त, इंग्लिशमध्ये म्हणतात रेसिप्रोकल. म्हणजे छेदस्थानी जी व्हॅल्यू असते तो वरती अंशस्थानी जर घेऊन जायचे असेल तर गुणाकाराचं रिलेशन देऊन त्या फ्रॅक्शनला उलटा लिहा. म्हणजे अंशच्या जागी छेद, छेदाच्या जागी अंश. इथे n भागीला 1 आहे, ज्याचा छेद नसतो त्याचा छेद नेहमी 1 असतो. जर दिलेला नसेल तर त्याचा छेद काय असतो? 1 असतो. म्हणून n भागीला 1 आहे, त्याला काय लिहिला मी? 1 भागीला n. मग या ठिकाणी पहा, तुम्हाला जर काटाबेटी करायची असेल तर हा n आणि हा n काय आला? कॅन्सल झाला. मग याचा फॉर्म्युला काय मिळाला हो? n+1 भागीला 2. पहा ऍव्हरेजचा n+1 भागीला 2 हा मिळाला तुमच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र. क्रमवार नैसर्गिक संख्यांचे सरासरी काढण्याचं सूत्र. म्हणजे सुरुवात ही कुठून पाहिजे? एकापासून असेल तरच तुम्ही त्याला फॉर्म्युला काय लिहू शकतात? n+1/2. एक उदाहरण घेतो की जे आपण मागे घेतलं तसंच घेतलं. पहा 1 + 2 + 3 मी या ठिकाणी घेतो 75. या ठिकाणी काय घेतला? 75. म्हणजे 1 ते 75 पर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती असेल? या ठिकाणी n म्हणजे काय सांगितलंय? शेवटची संख्या. n+1 शेवटची संख्या किती आली? 75. 75 मध्ये 1 मिळवला आणि भागीला 2. 75 1 मध्ये 1 मिळवला 76. 76 भागीला 2. याला जर भाग दिला तर काय येईल मित्रांनो? 2 बे 3 6 1 उरला 2 16. तर याचा ऍव्हरेज किती मिळाला? 38 मिळाला. आता जर तुम्हाला मागे मी सांगितलं की ज्यांच्या फरक समान असेल तर पहिली संख्या आणि शेवट संख्या घ्या, तर या ठिकाणी पहिली संख्या 1, शेवट संख्या 75, तेच आला. बरोबर. हा फॉर्म्युला तुम्हाला तेव्हा यूज करता येईल ज्या वेळेस त्यांच्यातला सुरुवात ही कुठून असेल? एकापासून असेल. 1 पासून सुरुवात असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचे सरासरी काढण्याचे सूत्र आहे n+1/2. ओके. चला आता हे झालं नैसर्गिक संख्यांचं. आता या ठिकाणी घेऊ आपण समसंख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र. समसंख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र. पहिल्या समसंख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र. सरासरी काढण्याचं सूत्र. ठीक आहे. आता पहिल्या समसंख्या म्हटलंय, हा शब्दाकडे लक्षात घ्या. पहिल्या समसंख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र, जे सूत्र आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. ओके. तसं तर सम, विषम, नैसर्गिक यांच्यामध्ये जर फरक सारखा असला तर तुम्हाला जे शॉर्टकट सांगितले, पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागीला 2 हे वापरा. आता पहा, ते सुरुवातीपासून हा जो फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिला त्याची सुरुवात एकापासून झालेली असेल तरच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. परंतु मागचा जो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला त्याची सुरुवात कुठूनही असू द्या, फक्त त्यांच्यातला जो डिफरन्स असेल, म्हणजे सुरुवात जर तुमची अशी झाली असेल 5, 10, 15, 20, तर सुरुवात कुठून झाली? 5 एकाने झाली का? नाही. मग त्यावेळेस तुम्हाला n+1/2 हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. त्यावेळेस तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करता येईल? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. कारण यांच्यातला डिफरन्स कसा असेल? सेम असेल. आता या ठिकाणी जर मला एक्सप्लेन करायचं असेल तुम्हाला, तर पहिल्या समसंख्या कोणत्या येतात? तर या ठिकाणी पहिली समसंख्या 2, त्याच्यानंतरची समसंख्या 4, त्याच्यानंतर 6, अब तो असं करत गेलं की शेवटची जी समसंख्या असेल ते काय असेल? 2n. म्हणजे 2च्या पटीत आहे. पहा, 2च्या पटीत या सर्व संख्या आहेत, तर ही संख्या जी पण असेल ती पण 2च्या पटीत असेल. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला याचा फॉर्म्युला मिळवायचा आहे. फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. ओके. फॉर्म्युला काय? a बरोबर s भागीला n. s म्हणजे काय? सर्व संख्यांची बेरीज. आता 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 2 समसंख्यांच्या बेरीज काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे? आता समसंख्यांच्या बेरीज काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे n × n+1. हा तुम्हाला पहिल्या सूत्रामध्ये, जे पहिलं प्रकरण असेल संख्या पद्धती, त्या ठिकाणी मी सांगितलं असेल. पहिल्या समसंख्यांची बेरीज काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे मित्रांनो n × n+1. राईट. मग या ठिकाणी काय मिळाली बेरीज सर्वी? n × n+1 अपॉनला काय आला? n. अपॉनला काय मिळाला? n मिळाला.
या ठिकाणी n असेल. n म्हणजे जेवढे नंबर आहेत तेवढे नंबर असतील. बरोबर. आता मला सांगा ह्या n चा मीनिंग काय असतो. समसंख्यांमध्ये हा जो स्मॉल n आहे, जो लहान n आहे, त्याचा मीनिंग काय असतो. एकूण समसंख्या. एकूण समसंख्या. ओके. मग हा n आणि हा n काय आला, कॅन्सल झाला. बरोबर. मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला ॲव्हरेजचा. a इज इक्वल टू स्मॉल n प्लस 1. काय मिळाला. a इज इक्वल टू स्मॉल a n प्लस 1. आणि हा n म्हणजे काय आलं, एकूण समसंख्या. हा n म्हणजे काय आलं, एकूण समसंख्या. आता एक एक्झाम्पल पाहूया आपण. नाही असं एक्झाम्पल घेतो पहा. सुरुवात कुठून आहे याच्यात. सुरुवात आहे तुमची 2 पासून, तरच हा फॉर्म्युला वापरायचा n प्लस 1. परंतु n म्हणजे काय आला, एकूण समसंख्या. ओके. मग आता या ठिकाणी एक साधं एक्झाम्पल घेतो. 2 अधिक 4 अधिक 6 अधिक अब तुम्ही असं घेतो 30 पर्यंत. 2 अधिक 2 म्हणजे 1 ते 30 म्हटलं काय, 2 ते 30 म्हटलं काय, आणि 2 अधिक 4 अधिक 6 अप टू 30 म्हटलं काय. याचा मिनिंग सर्वांचा सारखा आहे. आता या ठिकाणी आपल्याला ऍव्हरेज काढायचा आहे. काय काढायचं आहे मित्रांनो, ऍव्हरेज. आता ऍव्हरेज काढत असताना मी तुम्हाला सांगितलं याच्यातला काय आहे, ऍव्हरेज इज इक्वल टू n प्लस 1. n म्हणजे काय, एकूण समसंख्या. एकूण समसंख्या. बरोबर. आता याच्यात जर विचार केला 2 4 6 30 पर्यंत एकूण समसंख्या किती असतील. म्हणजे ज्यावेळेस समसंख्या आपण काढतो, जी शेवटची समसंख्या असते त्याच्या निम्मे करतो. शेवटची समसंख्या किती आहे, 30. 30 च्या निम्मे किती आलं, 15. आणि n प्लस 1 म्हणजे काय, 15 मध्ये 1 मिळवला. पहा 15 मध्ये 1 मिळवला किती मिळाला, 16. तर याचा ऍव्हरेज काय मिळाला, 16. बरोबर. हा झाला डायरेक्टली फॉर्म्युलानुसार ऍव्हरेज. आता तुम्हाला मी सांगितलंय की यांच्यातला जर फरक समान असला त्यावेळेस ऍव्हरेज काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या किंवा जी दिलेली संख्या असेल ती. आता या ठिकाणी जर ऍव्हरेज काढायचं असेल तर पहा, पहिली संख्या कोणती आहे, 2. तर या ठिकाणी 2 घेतला. शेवट संख्या कोणती आहे, 30. तर या ठिकाणी 30 घेतला भागीला 2. 30 आणि 2 किती झाले, 32. 32 भागीला 2. जर 32 ला 2 ने भाग दिला तर काय मिळाला, 16. तर अशा पद्धतीने सुद्धा तुमचा ऍव्हरेज काढला जातो. तर सांगायचा अर्थ असा आहे मित्रांनो, फक्त तुम्ही फरक समान असेल ते क्रमवार असो किंवा क्रमवार नसो, हा फॉर्म्युला तुम्हाला तेव्हाच यूज करता येईल ज्यावेळेस सुरुवात ही 2 पासून असेल. आणि हा जो फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून दिला तो फॉर्म्युला तुम्हाला केव्हाही कुठेही वापरता येईल. का, सुरुवात जर तुमची 1 पासून 2 पासून किंवा 5 पासून सुरुवात नसेल, मध्येही सुरुवात असेल तरी सुद्धा तुम्हाला तो फॉर्म्युला यूज करता येईल. हे तात्पुरतं फक्त तुम्हाला क्रमवार समसंख्यांचं सूत्र कोणतं आहे, सरासरीचं, क्रमवार समसंख्यांचं सूत्र कोणतं आहे, क्रमवार नैसर्गिक संख्यांचं सूत्र कोणतं आहे, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. ओके. आता जर मी असा विचार केला, या ठिकाणी समसंख्या घेतले, कोणत्या संख्या घेतल्या, सम. समच्या जागी जर विषम घेतला, समच्या जागी जर विषम घेतला तर त्याचा फॉर्म्युला कोणता येतो. मग सरासरी समसंख्याची पहिल्या समसंख्याची सरासरी काढण्याचं सूत्र कोणतं आहे, n प्लस 1. म्हणजे एकूण समसंख्यामध्ये जर 1 मिळवलं तरी सुद्धा तुम्हाला काय मिळेल, सरासरी मिळेल. ओके. आता आपण विषम संख्यांचं समजून घेऊ. आता आपण विषम संख्यांचे समजून घेऊ मित्रांनो. ओके. तर पहा, विषम संख्या कोणत्या असतील बरं, सांगा सर्वांनी. विषम संख्या 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अप टू हे काय असेल, 2n मायनस 1. ठीक आहे. आता याला जर विचार करायचा असेल तर या ठिकाणी 2 नंबर आहे पहा, बेदुनी. आता इथं हा 2n मायनस 1 कसा आला, मला जर हा नंबर लिहायचा असेल तर याचा किती क्रमांक आहे बरं, 1 2 3. बरोबर. किती क्रमांक आहे, 3. म्हणजे ह्या यांच्या जागी मी 3 घेऊ शकतो. 3 दुनी 6, 6 मायनस 1 किती आला, 5. परत मेला काय लिहू शकतो, किती नंबरवर आहे हा, 2 नंबरवर. तर बेदुनी 4, 4 मधून 1 गेला 3. तर अशा पद्धतीने शेवटचे जो नंबर असो तो 2च्या मल्टिपल मधून 1 मायनस आहे. बरोबर. आता ऍव्हरेजचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, a इज इक्वल टू s भागीला n. s भागीला n. ओके. बेरीज, याची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे विषम संख्यांचा, तर विषम संख्यांचा बेरीज काढण्याचा फॉर्म्युला आहे n स्क्वेअर. काय आहे, n स्क्वेअर. परंतु n म्हणजे काय, एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या. बरोबर. ओके. त्याचा फॉर्म्युला आहे n स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी n स्क्वेअर घेतला
अपॉनला काय आला, एन आला, एकूण नंबर्स आले, बरोबर. परंतु एन म्हणजे सर्वांना माहिती नाही एकूण विषम संख्या, हे लक्षात घ्या. एन आणि एन काय आला, कॅन्सल. कारण एन स्क्वेअरला आपण एन गुणिला एन लिहू शकतो, एक एक एन कॅन्सल. म्हणजे कसं, एन स्क्वेअर म्हणजे एन गुणिला एन भागीला एन, तर एन एन काय आला, कॅन्सल. तो उरला काय मित्रांनो, एन. म्हणजे ज्या वेळेस पहिल्या क्रमवार विषम संख्यांचे जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर त्याचा फक्त एन आहे. परंतु एन म्हणजे काय, एकूण विषम संख्या. फॉर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल पहा, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक अब तुम्ही घेतला 19. आठवूनच लहान संख्या घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता 1 ते 20 पर्यंत किती विषम संख्या आहेत, तर विषम संख्या काढण्यासाठी जी शेवटची संख्या असते मित्रांनो, जसं आपण मागच्या समसंख्येमध्ये शेवट संख्या 30 घेतली, त्याच्या निम्मे केलं, 30चे निम्मे होऊ शकतो परंतु विषमचे निम्मे होणार नाही. मग जी विषम संख्या जी असेल त्याच्यामध्ये 1 मिळवून त्याच्या बेरजेला 2 ने भाग द्या. 19 मध्ये 1 मिळवला 20, तर 20 ला 2 ने भाग दिला 10. मग या ठिकाणी एकूण विषम संख्या किती आले, 10 आले. आणि हाच त्यांचा काय झाला, ऍव्हरेज झाला. का, ए इज इक्वल टू एन, एन म्हणजे एकूण विषम संख्या, तर 1 ते 19 मध्ये एकूण विषम संख्या 10. आणि जर आपल्याला फरक नुसार पहिल्या फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करायचं असेल तर काय येईल पहा. यांच्यातला फरक कसा आहे, समान आहे. तर पहिला संख्या 1 आली, शेवटची संख्या 19 आली, भागीला 2. 19 आणि 1 20 झाला, भागीला 2. 20 भागीला 2 म्हणजे काय आला मित्रांनो, 10. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या सॉल्व्ह करू शकतात. परंतु मला तुम्हाला पर्सनली एक सजेशन आहे, तर हे फॉर्म्युला फक्त लिहून ठेवा. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला काही कामात येणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला सरासरी काढायची असेल त्यावेळेस फक्त आपला फरक समान असताना तोच फॉर्म्युला यूज करा. पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागीला 2, ती सम असो, विषम असो की नैसर्गिक असो किंवा त्या कोणाच्या संख्येच्या पटीत असो, तो फॉर्म्युला यूज करा. केव्हा, ज्यावेळेस त्यांचा फरक समान असेल. ठीक आहे मित्रांनो, हे झालं एक बेसिक इन्फॉर्मेशन. आता एक्झाम मध्ये प्रश्न कसे विचारतात ते सर्व प्रश्न मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.